नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू असून याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा संबंधित अधिकाऱ्यांसोबत आरोग्य भवन मुंबई येथे बैठकीचं आयोजन केलं होतं. अवैध गर्भपात प्रकरणी शासन गंभीर आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येतात. अशा महिलांचं मानधन वाढवण्याचा निर्णय नामदार प्रकाश आंबेडकरांनी घेतलाय. करवीर तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या गावाच्या प्रवेशद्वारापासून अनेक ठिकाणी कचरा पडलेला असतो. सूचना देऊनही दुर्लक्ष करत असल्यामुळे आता रस्त्यावर कचरा दिसल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होणार असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलंय. जिल्ह्यात गेले 9 महिन्यात 167 कुष्ठ रुग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 30 जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. मार्च 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त जिल्ह्यासाठी मोहीम हाती घ्या असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत दिले. कोल्हापुरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उडान पूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. महाडिक यांनी महापालिकेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत विविध विषयासंदर्भात बैठक घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या वाढत असल्याने स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न गंभीर झालाय. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर केले. राज्यातील 3 ते 6 वयोगटातील 32.49 लाख मुलं खासगी बालवाड्यामध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र या बालवाड्यावर कोणतंही सरकारी नियंत्रण नसल्याने त्या पार्किंगच्या जागेत, घरामध्ये किंवा इतर ठिकाणी चालवल्या जात आहेत. हे नियंत्रणाखाली आणण्यासाठी राज्य शासनाकडून नियमावली तयार करण्याचं काम सुरू आहे. मंदिराच्या शेतजमिनी बेकायदेशीर हस्तांतरणाच्या प्रकरणावर कठोर कारवाई करण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वीकारलंय. डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय कसबा बावडा कोल्हापूर यांनी 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षात सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे. महावीर कॉलेज ते DSP चौक या मार्गावरील झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम विद्यालयाने हाती घेतलाय. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 6 तासाच्या शस्त्रक्रियेत झाल्यानंतरही सैफला अगदी रुबाबात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.